हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल 10th बोर्ड अकॅडमीवर। तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की तुम्हाला 11 तारखेला पाहायला मिळतील। आणि बघा मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात। तर असं का? तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला सूचना दिलेल्या असतात। ह्या सूचना तुम्ही फॉलो नाही करत आणि पेपरला स्टार्ट करतात, असं बिलकुल करायचं नाही मित्रांनो। पहिले ह्या ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात, या सूचना पूर्ण प्रकारे वाचायच्या, समजायच्या, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं। तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण पेपरला करू स्टार्ट। बघूया कोणकोणते आयएमपी क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला 11 तारखेला पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, इथं येथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा। बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक रिकामी जागा हे आहे। तर यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली तुम्हाला इथं 1 मार्क्स घ्यायचा असते। तर बघा मित्रांनो, हा पहिला 1 नंबरचा प्रश्न जो आहे तो आयएमपी आहे। त्यानंतर बघा नंबर 2चा प्रश्न बघा, इथं आहे, सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण? तर बघा मित्रांनो, हा पण प्रश्न तुम्ही पाहून गेले तरी चालते। त्यानंतर बघा समोर येते तुम्हाला 3 नंबर। बघा 3 नंबरचा क्वेश्चन आयएमपी आहे। हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा। त्यानंतर 4 नंबर बघा, हा पण आयएमपी आहे। हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा। त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला ब नंबरवरती खालील प्रश्न सोडवा। बघा, खालील प्रश्न सोडवायचे आहे तुम्हाला आणि 5 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे। एक क्वेश्चनचा 1 मार्क्स आहे, असे 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली तुम्हाला इथं 5 मार्क्स घ्यायचे आहे। बघा, सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा। अणूचं नाव लिहायचं, जे सर्वात लहान आकाराचे अणू आहे त्याचं नाव इथं लिहायचं आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा। त्यानंतर बघा नंबर 2, कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र बघा कॅल्शियम कार्बोनेटचे रेणू इथं लिहायचे आणि इझिली मार्क्स घ्यायचा। त्यानंतर बघा नंबर 3, कॅलरी मापीचा उपयोग लिहा। कॅलरी मापीचा उपयोग काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि 1 मार्क्स तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर बघा नंबर 4, दिलेल्या इलेक्ट्रॉन टिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा। हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर बघा समोर येते 5 नंबरवरती योग्य जोडी जोडवा। बघा, योग्य जोडी तुम्हाला इथं लावायची आहे आणि 1 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहे। तर हे जे 4-5 क्वेश्चन्स आहेत, हे पाचीचे पण क्वेश्चन्स आयएमपी आहेत। 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात। समोर बघा नंबर 2 अ शास्त्रीय कारणे लिहा। कोणतीही 2 बघा, कोणतीही 2 शास्त्रीय कारणे तुम्हाला लिहायची आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे। तर बघा 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर हे तिन्ही पण क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा किंवा तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा समोर तुम्हाला आहे ब नंबरवरती खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 3 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे। 6 मार्क्स तुम्हाला इथं इझिली मिळतात। तर बघा 2 नंबर, त्यानंतर बघा 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर हे जे मी 4 क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेले आहे, हे 4 क्वेश्चन्स आयएमपी आहेत। हे पण क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस तुमच्या गाईडमधून याचा आन्सर पाहून जा। त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवून 15 मार्क्स इथं मिळवायचे आहे। 15 मार्क्स तुम्ही हे पण इझिली मिळवू शकता। बघा, कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा वाचून पूर्ण करा। बघा, इथं तुम्हाला कंसात जे तुम्हाला इथं शब्द दिलेले आहेत, हे शब्द तुम्हाला हा जो पॅराग्राफ आहे, या पॅराग्राफमध्ये तुम्हाला लावायचे आहे आणि हा पॅराग्राफ पूर्ण करून इझिली तुम्हाला इथं मार्क्स मिळवायचे आहेत। हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि आयएमपी पण क्वेश्चन्स आहे। हा पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस पाहून जा की याचा आन्सर काय आहे। त्यानंतर बघा समोर तुम्हाला आहे 2 नंबरवरती बघा, 2 नंबरवर तुम्हाला आहे, रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते? त्यानंतर बघा त्यातील कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या। बघा, त्यातील कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण तुम्हाला इथं द्यायचं आहे। त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला 3 नंबर, खालील आलेखाचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा। बघा, एकदम सोपा क्वेश्चन आहे। तुम्हाला हा आलेख पाहून हे जे प्रश्न इथं विचारलेले आहेत, या प्रश्नांचा आन्सर द्यायचा आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे। बघा, एकदम सोपा क्वेश्चन आहे आणि आयएमपी क्वेश्चन सुद्धा आहे। हा पण क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसेल। त्यानंतर बघा समोर जाऊया। समोर आहे 4 नंबर। बघा, 4 नंबरवरती आहे तुम्हाला खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा। बघा, तुम्हाला इथं आकृती दिसत आहे। हे आकृती पाहून तुम्हाला इथं बघा दोषाचे नाव काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि हा तक्ता तुम्हाला इझिली प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचे पण मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता। त्यानंतर येते 5 नंबर। बघा, आयनिक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म लिहा। बघा, आयनिक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म तुम्हाला इथं लिहून इझिली मार्क्स घ्यायचे आहे। त्यानंतर बघा 6 नंबर। बघा, 6 नंबरवरती आहे तुम्हाला आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। बघा, इथं आकृती तुम्हाला दिलेली आहे। हे आकृती पाहून तुम्हाला हे जे इथं तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, या प्रश्नांचं तुम्हाला आन्सर द्यायचा आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे। हा पण क्वेश्चन आयएमपी आहे। हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा। त्यानंतर येते 7 नंबर। बघा, 7 नंबरवर आहे तुम्हाला, समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.8 किलोमीटर पर हवर सेकंड वर आर बरोबर 64,000 किलोमीटर असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमणा करण्यास किती अवधी लागेल? हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचे पण मार्क्स मिळवू शकता। त्यानंतर येते 8 नंबर। बघा, हा क्वेश्चन तुम्हाला आयएमपी नाही आहे, बट तुम्ही पाहून गेले तर काही हरकत नाही आहे, तसा आयएमपी क्वेश्चन नाही आहे हा। त्यानंतर बघा 8 नंबर, नामकुंतन म्हणजे काय? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या। बघा, हा क्वेश्चन आयएमपी आहे। तुम्हाला आकृती काढून नावे लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे। बघा, नामकुंतन म्हणजे काय आणि त्याची आकृती तुम्हाला इथं काढून त्यांना नावे देऊन इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावे लागतील। त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला 4 नंबरवरती खालील प्रश्न सोडवा। कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडून 5 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत। तर बघा, यामधला तुम्हाला हे जे 2 नंबरची आकृती आहे, बघा 2 नंबरची आकृती तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्हाला आकृती पाहून प्रश्नांची आन्सर लिहावे लागतील आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावे लागतील। तर अशा प्रकारे हा जो पेपर आहे, या पेपरचे हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। तर हा जो पेपर आहे हा ॲज इट इज येणार नाही। यामधले जे आयएमपी क्वेश्चन्स आहेत, ते आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील आणि तुम्ही पेपरमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकाल। आणि आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते, ते कमेंटचं ऑप्शन स्क्रॉल होईल आणि त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा।